हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही निघतोय नाशिकसाठी. सो आम्ही रेडी झालो आहे. ह्याच आमचं आउटफिट आहे. तर बघूयात पुढे कसं काय काय होतं आहे. थोडं हिंदी मराठी मिक्स असेल. तो ट्राय टू अंडरस्टँड. स्टे ट्यून. प्रियांका आता सांगेल आपण कुठे चाललो आहे. नाशिकमध्ये आम्ही पेरूची वाडी म्हणून बघितलं होतं व्हिडिओमध्ये. त्यानंतर एक लेक आहे, तिकडे आपण बोटिंग करू शकतो. बाकी सुला वाईन तर आम्ही 2-3 वेळा इकडे जाऊन आलो आहे. नंतर योग वायनरी आहे, तिथे पण आम्ही जाऊन आलो आहे. मोस्टली नाशिक फिरून झालं आहे, फक्त हे 2-3 स्पॉट बाकी आहेत. तर आता वन डे ट्रिपमध्ये बघू आम्ही काय काय करू शकतो. एकदम असा इन्स्टंट प्लॅन बनला आहे, असं काही डिसाईड नव्हतं. सो लेट्स सी, स्टे ट्यून. बाय बाय. कार एन्थुझियास्टिक आहे, त्यामुळे गाडी पुसणं हे मॅन्डेटरी आहे. आणि मी गाडी म्हणजे डेली बेसिसवरती धुवत नाही, कारण गाडीला सिरॅमिक कोटिंग आहे. आणि मला मोस्टली आवडत नाही की मी जेवढ्या पण गाड्या वापरल्या आहेत त्या मी अशा डेली बेसिसवरती कधीच धुतल्या नाही आहेत. त्यामुळे 10 वर्ष असो 15 वर्ष असो त्या गाड्यांचे कलर हा सनमुळे तर ते फेड होणार आहेत. पण कसे आहेत, जे वॉशिंगमुळे आपण जे रब करून घासून घासून जे फेड होतात ना, ते मोस्टली होत नाहीत. आणि जिला या गोष्टी माहीत नाही आहेत जास्त, ती माझ्या बाजूला बसलेली आहे. सो प्रियांका, तुला याबद्दल काही बोलायचं? इम्पॉर्टंट इज सेफ्टी. की तुम्ही कुठलीही हाय एंडची गाडी घेताय, लो बजेट गाडी घेताय, सेफ्टी इज फर्स्ट प्रायोरिटी. तुम्ही ती गाडी किती सेफ आहे ते तुम्ही आधी चेक करा. बाकी फीचर्स तर ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करता तेव्हा सेफ्टी इज इम्पॉर्टंट. अँड लॉंग डिस्टन्सच्या वेळी मेन सनग्लासेस पण इम्पॉर्टंट. थोडी शायनिंग मारलेली चांगली असते. हाथी का बच्चा बोलते ना, हाथी का बच्चा. हमने हाथी का बच्चा पाला है. उसको कितना भी पिला उसको कम ही है. रोज का खाता है. 5,000-6,000 के ऊपर उसको डीजल चाहिए ही, नहीं तो वो निकलेंगे नहीं सेठ बाहर. आधा टाकी फुल है, आधी अभी भर गई. रेल्वे ट्रॅकिंग. आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की प्रियांकाच्या साईजचा आम्ही डोसा मागवला आहे. प्रियांका जेवढी तेवढा डोसा आहे मोठा. आता एकटी प्रियांका हा डोसा खाणार आहे. प्रियांकाचं एक्सप्रेशन बघून समजा असेल की संपता प्रियांकाची वाट लागलेली आहे. तर प्रियांका, कसं वाटतं एवढा मोठा डोसा खाऊन? अजून 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 तोंडात शेवटचा घास चालू आहे. तरी पण हे छोटे छोटे इकडे पीस आहेत ना, इकडे तिकडे टाकलेले आहेत, तिने वाचवलेले आहेत. प्रियांका जितके होईल असं वाटत नाही एवढं पोट भरल्यावर. हां, डोसाने फ्लॉप नाही केलं आहे, तुझ्याच हौस आहे. ती प्लेटच्या आकारानं तुम्ही बघू शकता की प्रियांकाहून मोठी प्लेट आहे ती. ट्रक बघा, ट्रक तो एवढा वरनं लोड आहे की त्याची पप्पी घेतोय आता वरती. तिरका झालाय त्याला. काही उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नाही रे. तर हॅलो, तुम्हाला परत एक दाखवायचं. मी तर चाललेलो नाशिकच्या साईडला, तर मला परत माझा रिलेटिव्ह भेटलेत. तर रिलेटिव्ह तुम्हाला दाखवतो. हे आमचे रिलेटिव्ह परत ट्रॅफिक महाराज आम्हाला भेटलेले आहेत. रोज आपल्याला अर्धा एक तास आपला दिवस जात नाही, असं हे प्रकरण आहे. असं एक जनरल व्ह्यू देतो. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू माझा असा आहे आता सध्या. पेरूची वाडीला मागे एवढी गर्दी आहे आणि आम्हाला एक कोरियन मुलगी भेटली आहे. इकडे एवढी गरमी आहे, आम्ही खूप रॉंग टाइमला आलो ॲक्च्युली. आणि बाहेर तर एवढी गर्दी दिसते. आता आतमध्ये गेल्यावर बघूया. आहे एंट्रन्स पेरूच्या वाडी. वाडी
तर फायनली आम्ही मटकी मिसळ ऑर्डर केलेली आहे. आम्ही एक प्लेट मटकी घेतलेली आहे, मिसळचा चिवडा, पाव, पापड, दही, कांदा असं आहे. आणि ही आहे गर्दी. हे मिसळचा रस्सा आणि मिसळची तर्री. पीछे देखो पीछे पीछे तो देखो हात हलव, हात हलव. तिथं घे, आरामात घे, घाबरू नको, घाबरू मी आहे. काय नाही करत बाबा. हा चल, घ्यायचं का घरात? चल ना परत फोटो घेऊयात ना. चल ना परत फोटो घेऊयात. अभी बर्ड देख रहा था तो एक नया पंछी दिखा है, ब्लैक एंड ग्रीन पंछी. The best dining table in the world. The best dining table. घ्या त्याचं. नाही ना बघ, तुझा मका पडला. अरे नाही, ते नाही घ्यायचं. हात सरळ कर, हात सरळ कर. बघ इकडे, थोडा जवळ घे ना. काय नाही करा बात. बघ त्याकडे बघ. अरे मुझे क्यों तोड़ा? 80 minutes एक later. नवीन पार्टी सापडलेली आहे. ती पार्टी आता तुम्ही बघ. म्हैस धुणे अमृततुल्य. तुम्ही म्हैस धुवायची आहे आणि मग तुम्हाला इकडे अमृततुल्य मिळणार. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे म्हैस धुवायचा, त्यांनी म्हैस धुवा आणि अमृततुल्य प्या, असं या म्हणजे पार्टीचा शब्दशः अर्थ आहे. तो हे काय, आम्ही आत्ता आहोत एका नाशिकच्या म्युझियममध्ये, जिकडे कॉईन्स आणि हिस्ट्रीबद्दल काही काही शिल्प आहेत, कॉईन्स आहेत आणि बाकी म्हणजे गोष्टी आहेत, म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये. ॲक्च्युली आम्ही एका फ्लावर गार्डनला चाललो होतो, पण आम्हाला समजलं ते आता चालू नसतं. आणि हे असंच आम्ही पटकन आम्हाला दिसलं हे रोडवरती. पण हे खूप सुंदर म्युझियम आहे. फक्त इकडची एकच गोष्ट चुकीची वाटली ती म्हणजे यांच्या ज्या सगळ्या नेमप्लेट आहेत ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये, जे की महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असून त्यांनी मराठीमध्ये द्यायला हवं होतं. पण ठीक आहे, पण म्युझियम सुंदर आहे. तुम्ही जर नाशिकमध्ये येत आहे तर प्लीज हे म्युझियम व्हिजिट करा.
इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिले त्याच्याबद्दल काही म्हणजे त्याला इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिले त्याला काही विरोध नाही आहे आमचा, पण मराठीमध्ये पण असलं पाहिजे की तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आहात तर या गोष्टीला नाशिककरांनीच खरं विरोध केला पाहिजे की तुम्ही इकडे स्थानिक लोकांनी आम्ही बाहेरचे लोक येऊन नोटीस करतो ही गोष्ट ही तुम्ही नोटीस केली पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं. बघूयात.